काय ग, काय झालं? सर सॉरी, तुम्हाला तुमची गाडी गेटच्या आत आणता येणार नाही. अहो, गाड्यांमुळे कुणाला बी दुखापत होऊ शकते. हे कॉलेजचं कॅम्पस आहे. इथं मुलांना खेळायला, बोलायला, अभ्यास करायला ह्यासाठी ही जागा आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमची गाडी बी बाहेरच लावावी लागेल. कमळे, कोण आहे मी? विसरलीस? हं? हे तू मलाच सांगतेस? अगं, स्वतःच्या बापाला कोणी सर म्हणतं का? हं? नेहमीच्या सवयीप्रमाणे आज सुद्धा सरच म्हणालीस मला. होय, तुम्ही गेटच्या बाहेर माझे बाबा आहात, खरं गेटच्या आतमध्ये तुम्ही माझं सरच आहात. हो. बरं, तू नियम केलायस ना, मग चालेल. उद्यापासून माझी गाडी गेटच्या आतमध्ये येणार नाही आणि ह्याची काळजी मी स्वतः घेईन. कळलं? नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असावे, तरच त्याचं महत्त्व राखलं जातं. गाडी गेटच्या बाहेर घे आणि पार्किंग मध्ये लाव. ओके, चला. राजन, आता या घरात आमचा फक्त अपमानच होणार आहे का? आम्हाला काहीच किंमत उरली नाहीये का? याला काय अर्थ आहे राजन? ती कालची आलेली कमळी, ती घराची कारभारी होणार? हा, ती कधीही येते, आम्हाला कशीही बोलते, आमचा अपमान करते, घालून पाडून बोलते, आणि आम्ही काय करतो? मान खाली घालतो आणि सगळा अपमान गिळतोय. हे असं चालू राहणार आहे? बोल ना. या अशा भिक्कारड्या मुलीकडून आम्ही सतत अपमान करून घ्यायचा का आमचा? रागिणी, उगाचच का बोलतेस आणि तिला भिकारडी का म्हणतेस? ती या घरची मोठी लेक आहे, आजीची मोठी नात आहे. ती मुद्दाम कधीच कोणाला त्रास देणार नाही. हा, आज जे केलं ते करणं गरजेचं होतं. काय गरजेचं होतं? हा, काय गरजेचं होतं? तिला कॉलेजच्या नियमांमध्ये ढवळाढवळ करायची काय गरज होती? कोणी हक्क दिला तिला? आईला जेवढे अधिकार आहेत ना, तेवढेच अधिकार आता तिला सुद्धा आहेत. कारण आता ती उत्तराधिकारी आहे. व्हॉट? उत्तराधिकारी? ती भिकारडी कमळी. राजन, तू तिला बघितलंस? ती किती घाणेरडी राहते ती. राजन, तिच्या डोक्यात इतकं तेल आहे ना की त्या तेलामध्ये भजी तळली जाऊ शकते. इतकी घाणेरडी, तिच्या केसाला वास येतो. ती भिकारडी घाणेरडी आहे राजन. उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस रागिणी. मी आता तुला समजवण्यासाठीच इथे बोलवलं. वाह वाह, आता त्या मुलीचा शहाणपणा आम्हाला शिकव, हेच बाकी राहिलं होतं. हे बघा, उगाच चिडू नका. ती काही चुकीचं करत नाहीये. नियम घालून दिल्याशिवाय माणूस नीट वागत नाही. राजन, किती सेल्फिश आहेस रे तू. तुला तुझ्या या मुलीचं काहीच नाही पडलंय. तू त्या कमळीवर किती प्रेम करतोस आणि हिच्यावर अजिबातच करत नाही. हे कुणालाही दिसेल, आंधळ्या माणसाला सुद्धा दिसेल. अगं, माझं ऐकून तर घ्या. डॅड वेट. मॉम काही चुकीचं नाही बोलत आहे. आणि तू जा, तू त्या गावच्याकडेच जा. इनफॅक्ट यू नो व्हॉट, आजपासून तुला मी डॅड बोलवणार नाही आणि मानणार पण नाही. आय हेट यू डॅड. अनिका, असं बाळ. रागिणी, तू हे जे काही अनिकाच्या मनात भरवतेस ना, मी हे तिच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक आहे. लक्षात ठेव. हो वा. आपल्या कॉलेजमध्ये सगळं जुनं नियम लागू करून टाकलं. अहो, कुणी ऐकतच नाही. गाड्या कॉलेजच्या आतमध्ये लावायच्या नाहीत. आपली अनिका, अहो, एका शिपायाला उडविलं तिनं. ऐकतच नाही बघा ती, म्हणून असं करायला लागलं मला. आजी, मला की नाही आज लयच थकायला झालंय हो. मी असं करतो, तुमच्या मांडीवर झोपतो, तुम्ही मला थोपटा.
आजी, आता मी आलोय की नाही, मग तुम्ही अजून बी का असे शांत शांत बसलाय? बोला की माझ्या संग. तुम्हाला तुमची नात परत यायला पाहिजे होती की नाही? तिच्या संग तुम्हाला बोलायचं होतं. मग आता मी आलोय की, बोला की. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? मी कमळी बोलायलोय. अच्छा, कमळी, कशी आहे तुझ्या आजीची तब्येत? हां, आता बरे आहेत. माझी बोलत नाहीत, फक्त ऐकतात. पण आता तू त्यांच्या जवळ आहेस ना, तू नक्कीच त्यांची चांगली काळजी घेत असशील. मी फोन ह्याच्याकरता केला होता की काही लागलं तर नक्की कळव. हॅलो कमळी, बोला की. ते प्राजक्ताने सांगितलं आज तू जे काही कॉलेजमध्ये केलंस ते चांगला डिसिजन घेतलास. खूप छान वाटलं ऐकून. खरं तर अन्नपूर्णाताई बऱ्या असत्या ना, त्यांनी सुद्धा तुझं खूप कौतुक केलं असतं. सो असेच चांगले डिसिजन घेत राहा. कीप इट अप. थँक्यू मॅडम.